शहरातील बडनेरा जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपींना अटक करेपर्यंत अंतिम संस्कार होणार नाही, असा इशारा खासदार अनिल बोंडे यांनी दिला आहे। ऋषिकेश खापेकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। भाजपा नेते राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन त्यांनी बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आहे। बडनेरा पोलिसांनी गुंडागर्दीला पोचले आहे। बांगलादेशी मुस्लिम तरुणांनी ही हत्या केली, त्यामुळे सर्व 10 ते 12 आरोपींना अटक करा आणि त्या आरोपींच्या घरावर बुलडोजर चढून त्यांची घरे तोडून टाका, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे। आतापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आले, त्यामुळे खासदार अनिल बोंडे पोलिसांवर संतापले। सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतकावर अंतिम संस्कार होणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी घेतली। आरोपी हत्या करून पळत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। ऋषिकेश कापेकर तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती। मला पाहिजे की ते आपले इथले ओरिजिनल आहे का बांगलादेशी आहे, ते अधिकृत सांगतो ना, ऐका खरं मला काय पाहिजे ते सांगतो ना, ते ऐकून तर घ्या। सांगा साहेब, अधिकृत घर आहे का अनधिकृत राहतात आहे, हा लक्षात, अनधिकृत राहतात आहे ते महत्वाचं आहे। कारण का तुम्ही 12 दिवसाचं कसं झालं म्हणजे काय काय झालं? किती लोक होते? बाया पण होते? जिथून टर्निंग येतं ना आपण बायपास कडे जायचं ते राजानगरचे आहे असं म्हणत आहे सर। त्याच्या ओळखीचे असं ना ते, कारण की असा वाद माझ्या आलताना काना राजानगर आता पहिले थांबवणार म्हणून हा जो इकडे आला, हा जो हा साडू आहे, होईन अक्षर त्याच्यासोबत त्याला जास्त म्हणजे जवळ प्रकरण आहे नेमकं आणि तुम्ही कसं आले? अतिशय दुर्दैवी आहे की बडनेरामध्ये ऋषिकेश खापेकर जो डीमार्ट मध्ये काम करत होता, त्याला 12 दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला। त्या 28 वर्षाच्या युवकाचा 8 मुस्लिम आणि 4 मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत त्यांचे चिल्ले पाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला, चाकूनी मारलं आणि मुलगा तिथल्या तिथे मरण पावला। आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी 2-3 जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे। संपूर्ण बडनेरा भयग्रस्त, तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे। सगळे लोक इथे पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोलिसांनी बडनेरामध्ये गुंडागर्दीला पोचलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। इथं गुटखा चालते, इथे MD मिळते, इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात, बांगलादेशींना आश्रय दिला जातो, बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसलाय। आणि म्हणून आम्ही ठरवलं, त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार त्या मुलावर करायचे नाही। अंत्यसंस्कार तेव्हाच होतील जेव्हा सगळे आरोपी इथे आणून बसवले जातील। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या अनधिकृत झोपड्या ज्या आहे यामध्ये राहतात, त्या सरकारी जागेवर वसल्या त्या ताबडतोब पाडण्यात याव्या, बुलडोजर चालवला गेला पाहिजे त्याच्यावर। कारण की हे सगळं म्हणजे गुन्हेगारीचं तळ बनलेलं आहे बडनेरा। रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये सुद्धा यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते। सगळ्या भुरट्या चोऱ्याचे जनक हे आहे, सगळे गुंडागर्दी करणारे जनक हे आहे। लव जिहादमध्ये 3 दिवसाच्या अगोदर
एक मुलगी जी डीमार्टमध्ये काम करत होती 40 वर्षाच्या माणसानं पळून दिली, अजूनपर्यंत तपास झाला नाही. आणि म्हणून आज इथे आलो. अशा ठाणेदाराला ताबडतोब इथून हलवावं, त्याला सस्पेंड करावं, ही सुद्धा मागणी मी केलेली आहे. आणि या गुन्हेगारांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, याच्या नातेवाईकांची भावना आहे ती सुद्धा सांगायला हवी. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मयत ऋषी राजू खाचेकर वय वर्ष 27 हा पूर्वी रेल्वेमध्ये वस्तू विकण्याचं किंवा खाद्यपदार्थ विकण्याचं काम करायचं. त्याच्याचबरोबर आरोपी जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकणे किंवा तत्सम भेंडिंगचं काम करायचा. याची बाचाबाची किंवा वाद आधीपासूनचे होते. काल सायंकाळी सुद्धा त्यांच्यामध्ये वाद झाला, परंतु त्याच्यानंतर मग आरोपी जो आहे शेख तौफिक हा जो आहे आणि त्याच्याबरोबर जो वाद झालेला होता ते तिघही जुवेनाईल आरोपी आहेत. ते जुवेनाईल जे आहेत ते जाऊन त्यांनी त्यांच्या मयत जो आहे त्याला त्याच्या तिथे जाऊन रिक्षामधून जाऊन चाकूने हल्ला करून त्याला खून केलेला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये बडनेराला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, खुनाचा गुन्हा. आणि एक आरोपी अटकेत असून उरलेले जे जुवेनाईल आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखीन काही महिला आरोपी निष्पन्न होत आहेत, त्याबाबत सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया अटकेची आणि इतर करत आहोत. सर, अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, ते त्यांना समजावून सांगितलेलं आहे आम्ही आणि ते पुढची जी तयारी आहे PM किंवा अंतिम. अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती.